आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. नेमके कशाचे काय झाले रे तुला? प्रेम करताना काय नाही झाले का? का खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टिपी आहे युवराज. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलेन थोबाड फोडलं असतं. नात्याच्या चौकटीचा हिशोब नाही मानत मी. एकदा जीव लावला की मरेपर्यंत. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. काय युवराज, तुला इंजिनियर कशासाठी शिकवलं? त्या पुढाऱ्यांचं पायतान उचला या. राणी, मला ना आमदारकी हवी, ना पालिका, ना साधी ग्रामपंचायत. मला ना माझ्या समजा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा. इरादा चांगला आहे रे, पण ताकद. इथं प्रत्येक सोंगटी आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. पट आपल्या बाजूने मांडायची येळ आली. सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता. मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटले तुम्हाला? अरे गुरुजीचा हिशोब आहे त्याच्या राजकारणातला. हे बावड्या, काय काय बोलतो का? एवढी अवघं घेणं देणं फुकट दाना लागणं होईना. जुना जातो तवा नवा येतो. घडला तर बदलच घडतो. काहीतरी मिळवायच्या नादात लय काय काय कमवून बसला तू. तुला एकदा पण नाही का वाटलं की आपल्या आयुष्यात कुणी राणी नावाची पोरगी आहे आणि ते आपली? कार्यकर्त्यांनी सर्वत्र जाळपोळ करायला सुरुवात केली असल्यानं आता एक तर लढाई जिंकायची, नाही तर वीरमरण पत्करायचं. खेळच तू असं मांडलाय. पायानं मारलेल्या गाठी आमचा हात मोकळा असून सुद्धा उकलता नाही आल्या. राजकारणामध्ये अटळ ही अशी येळ येतीच. त्या वेळेला तू कमी हा प्रश्नच राहत नाही. फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. कधी कधी शर्यत जिथनं सुरू होती तिथंच येऊन संपते.